नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. मित्रांनो, आज आपण बघूयात नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट असतात त्यांचं नेचर कसं आहे, मीन्स whether roots are positive, whether roots are negative, whether roots are 0, ते डिपेंड करते. ठीक आहे, तर बघूयात आपण त्यांच्यावरचे प्रॉब्लेम आपण नंतर बघूयात. आधीच समजून घेऊयात नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन कशाला म्हणतात. सर तुम्हाला माहीतच आहे व्हॅल्यू ऑफ, तुम्हाला माहीत आहे की द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युलाच्या याचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे, तर x इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड करण्याचा. तर याच्यामध्ये काय होते, इथं b स्क्वेअर मायनस 4ac आहे. तर b स्क्वेअर मायनस 4ac हे डिसाईड करते की नेचर ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतो. सो फर्स्ट कंडिशन लेट्स से, जर b स्क्वेअर मायनस 4ac, if the value of b square minus 4ac equals to 0, then काय होईल, जर आपण b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर काय होईल, फॉर्म्युला x इक्वल्स टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 0, बरोबर, अपॉन 2a, कारण b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपण 0 पुट केली. ठीक आहे, तर काय होईल, -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 0 मीन्स 0 अपॉन 2a प्लस मायनस 0, कारण इकडे 0 आहे तर त्याचा काही मतलब नाही. सो -b अपॉन 2a. ठीक आहे, बरोबर. म्हणजे दोन्ही रूट काय आले तुमचे, x इक्वल्स टू -b अपॉन 2a, तर दोन्ही रूट आले x इक्वल्स टू -b अपॉन 2a और x इक्वल्स टू -b अपॉन 2a, बरोबर. कारण की प्लस मायनसचा काही इथं अर्थच नाही, कारण की व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac इज 0, देन रूट्स बिकम x इक्वल्स टू -b अपॉन 2a और x इक्वल्स टू -b अपॉन 2a. बोथ रूट आर सेम, you can see both root are same. Therefore roots of quadratic equation are रियल रूट आहेत. रियल मीन्स रियल नंबर, मायनस प्लस किंवा फ्रॅक्शनमध्ये असेल तर त्याला रियल म्हणतो आपण. आर रियल अँड इक्वल, बरोबर. जेव्हा b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 होते किंवा 0 असते तेव्हा रूट्स आर रियल अँड इक्वल असतात. सेकंड कंडिशन आहे की इफ b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0 आहे, तर काय होईल, ग्रेटर दॅन 0 असले तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल असतात, बरोबर आहे, कारण की फ्रॅक्शनमध्ये येतो. अँड अनइक्वल काय आहेत, कारण याच्या प्लस मायनस येईल. याच्यामध्ये एखादा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो आणि b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जर 0 नाही आहे तर आपल्याला प्लस मायनस फॉर्ममध्ये त्याची रूट्स मिळतील. देअरफॉर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. थर्ड कंडिशन आहे की b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, म्हणजे मायनस वगैरे आहे. इफ तेव्हा काय होईल, b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, देन रूट्स आर नॉट रियल. जर b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, मायनस वगैरे आहे, तर रियलच येणार नाही ते, बरोबर आहे.
तर सर तर अशा पद्धतीने हे 3 कंडिशन आहेत. फर्स्ट कंडिशन इज जर 0 असलं तर रूट्स आर रिअल अँड इक्वल असते. ग्रेटर दॅन 0 असली व्हॅल्यू त्याची तर रिअल अँड अनइक्वल असते. आणि थर्ड इज नॉट रिअल. तर याच्यावरून आपण एक निष्कर्ष काढणार आहोत. ठीक आहे. तर मागच्या फॉर्म्युल्यामध्ये मागच्या 3 कंडिशनमध्ये हू डिसाइड द नेचर ऑफ रूट्स बी स्क्वेअर मायनस 4ac. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू बरोबर बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू डिसाइड द नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन. नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन इज डिसाइडेड बाय बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यूज. त्यालाच आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. काय म्हणतो? डिस्क्रिमिनंट. द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac, द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड ॲज डिस्क्रिमिनंट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट्स ऑफ quadratic equation. Discriminants of quadratic equation means b square minus 4ac ची व्हॅल्यू and ते आपण denoted by delta and it is denoted by delta लेटरनं पण दाखवतो डिस्क्रिमिनंट किंवा कॅपिटल डी कॅपिटल डी मीन्स डेल्टा किंवा डेल्टा सिम्बॉल ट्रायंगल. द व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac is called as discriminants of quadratic equation and value of b square minus 4ac decide the nature of root of equation. 3 राहू शकतात. 3 पैकी कोणत्या राहू शकते? रिअल अँड इक्वल राहू शकते, रिअल अँड अनइक्वल राहू शकते किंवा नॉट रिअल राहू शकते. त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम बघूयात. फॉर एक्झाम्पल जर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट मीन्स काय? डिस्क्रिमिनंट्स मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. जर व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट्स जर 50 आहे तर नेचर काय राहील याचा? काय राहील नेचर? 50 मीन्स ग्रेटर दॅन 0. 50 मीन्स ग्रेटर दॅन 0. देअरफॉर नेचर इज रिअल अँड अनइक्वल. नेचर ऑफ रूट ऑफ इक्वेशन इज काय येईल? रिअल अँड अनइक्वल. कारण की 50 आहे. 50 मीन्स ग्रेटर दॅन 0. आणि जर -30 आहे तर काय होईल? नॉट रिअल. नेचर काय राहील? नॉट रिअल. आणि जर 0 आहे तर व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट्स मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जर 0 आहे तर काय असतो? रिअल अँड इक्वल. दोन्ही रूट्स हे इक्वल येतील. याच्यावर प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम बघायच्या आधी आपण आणखी एक फॉर्म्युला बघूयात अल्फा आणि बीटाचा. काय असतो? जर रूट जर दिले असले तुम्हाला, लेट्स से एक्स इक्वल्स टू सम रूट दिला आहे, एक्स इक्वल्स टू लेट्स से अल्फा अँड ऑर एक्स इक्वल्स टू बीटा. एक्स इक्वल्स टू अल्फा अँड एक्स इक्वल्स टू बीटा हे रूट्स जर दिले तुम्हाला तर त्यांच्यावरून आपण इक्वेशन तयार करू शकतो. तर त्याचा फॉर्म्युला आहे काय? ए स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस सीची व्हॅल्यू काय असते? अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. हा दिस इज द फॉर्म्युला. फॉर्म्युला लक्षात ठेवा, इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहेत एक्झाममध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिली असेल. एक्स इक्वल्स टू फॉर एक्झाम्पल एक्स इक्वल्स टू 3 or x equals to 2. Then find the equation or form the equation. Find or form equation. याच्यामध्ये काय होईल? x equals to 3 or x equals to 2 हे रूट दिले आहे आणि इक्वेशन फॉर्म करायचं आहे. तर आपला फॉर्म्युला काय? बाय फॉर्म्युला काय आहे आपला फॉर्म्युला म्हणतो की ए स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स बरोबर प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0.
हा आपला फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. आता अल्फा म्हणजे काय होते, फर्स्ट रूट, बीटा मीन्स सेकंड रूट, बरोबर आहे. म्हणजे काय झाला, अल्फा प्लस बीटा मीन्स 3 + 2, बरोबर. एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मीन्स 3 × 2 = 0. देअरफॉर a² मायनस 3 + 2x मीन्स 5x प्लस 3 × 2 6 = 0. अशा प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं आहे. याच्यापासून कशापासून, जर रूट जर दिले असले, जर रूट ऑफ द इक्वेशन दिले असले तर ते बाय फॉर्म्युला आपण पुट करतो. हा फॉर्म्युला आहे a² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा = 0. त्याच्या पुट केला की आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवता येतं. तर याच्यावर आपण जे काही आतापर्यंत शिकला त्याच्यावर आपण आता प्रॉब्लेम बघूयात. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट प्रॉब्लेम घेतो, तुम्हाला कळेल. फाइंड फर्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 2.5 प्रॉब्लेम घेतो. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲक्टिव्हिटी, fill in the gaps and complete. Fill the gaps and complete. तर काय दिलं आहे, नेचर ऑफ रूट फाइंड करायचं आहे फर्स्ट. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की b² मायनस 4ac = 5 दिला आहे. तर त्याचा नेचर काय असतो, b² मायनस 4ac = 5. 5 is greater than 0. therefore नेचर काय असतो, रूट्स आर रियल असतो अँड अनइक्वल असतो. रूट्स आर रियल अनइक्वल, हा पहिल्याचा प्रॉब्लेम आन्सर झाला. दुसरा आहे b² मायनस 4ac = -5. -5 लेस दॅन 0. therefore roots are not real. नंतर एक सेकंड एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. सम ऑफ रूट्स दिला आहे. सम ऑफ, आता आधीच आपण एक प्रॉब्लेम फॉर्म्युला बघितला. सम ऑफ रूट्स दिला आहे -7 आणि प्रोडक्ट्स ऑफ रूट, प्रोडक्ट ऑफ रूट्स = -5. ठीक आहे. हे दिलं आहे, प्रोडक्ट्स ऑफ रूट दिला आहे, सम ऑफ रूट्स दिला आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. सोल्युशन, सम ऑफ रूट्स मीन्स अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा दिला आहे -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स मीन्स अल्फा इंटू बीटा = 5. अल्फा प्लस बीटा -7, अल्फा इंटू बीटा 5 दिला आहे. सो बाय फॉर्म्युला काय, बाय फॉर्म्युला x² मायनस अल्फा प्लस बीटा असतो, एक्स प्लस अल्फा इंटू बीटा असतो = 0. दिस इज अवर फॉर्म्युला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. आता a² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे काय, -7, कारण का सम ऑफ रूट्स. सो -7 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मीन्स काय, 5 = 0. देअरफॉर x² मायनस मायनस प्लस, सो प्लस 7x प्लस 5 = 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तो हा झाला सोल्युशन. आणि प्रॉब्लेम नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 जो आहे हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ठीक आहे, हा रिड्यूस केला आहे कोरोनामुळे. प्रॉब्लेम नंबर 3 घेणार नाही. नेक्स्ट बघूयात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट्स. हे बघूयात, प्रॉब्लेम नंबर 3 टाईप आहे, सॉरी प्रॉब्लेम नंबर 2. त्याच्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ, कशा व्हॅल्यू फाइंड करायच्या, डिस्क्रिमिनंट्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट्स. डिस्क्रिमिनंट कशाला म्हणतात, b² मायनस 4ac च्या व्हॅल्यूला.
देयरफॉर फर्स्ट एग्जांपल एक्स स्क्वायर प्लस 7x माइनस 1 इक्वल्स टू 0. सॉरी, मोबाईल पडलेला होता. ओके, सो बघूयात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट्स. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल्स टू 0. डिस्क्रिमिनंट काय असते? सोल्युशन. सो डिस्क्रिमिनंट्स means b square minus 4ac. discriminant means value of b square minus 4ac. therefore from problem b a काय प्रॉब्लेमवरून a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 7 आहे, c ची व्हॅल्यू -1 आहे. therefore काय होईल? b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू b ची व्हॅल्यू काय 7 स्क्वेअर होईल मायनस 4 into a means 1 to c means -1. 7 square 49. 4 into 1 1. 4 into -1 -4. Minus plus, so plus 4. Therefore 49 plus 4 means 53. So 53 आला आन्सर. सो व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट किती झाला? 53. प्रॉब्लेम नंबर सेकंड, 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता त्याचा डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. सोल्युशन. डिस्क्रिमिनंट काय असते? बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac मीन्स आपण डायरेक्ट काढू. आता बी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे? बी मीन्स -5. सो -5 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स 2 आणि सी मीन्स 10. बरोबर लिहिला. -5 स्क्वेअर मीन्स 25 आणि -4 इंटू 2 8 इंटू 10 80. सो 25 मायनस 80. सो 80मधून 25 गेले किती राहिले? 55. सो -55. सो -55 इज द आन्सर. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट झाली बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू -25. दॅट इज द डिस्क्रिमिनंट्स. थर्ड प्रॉब्लेम आहे. आपण याची वाटत आहे स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 रूट 2 इक्वल्स टू 0. सोल्युशन. याच्यामध्ये काय आहे? ए ची व्हॅल्यू ए इक्वल्स टू रूट 2, बी ची व्हॅल्यू 4, सी ची व्हॅल्यू 2 रूट 2. बरोबर. therefore डिस्क्रिमिनंट्स एक्झाममध्ये लिहायचं नसतं सविस्तर. ठीक आहे. डिस्क्रिमिनंट्स. therefore डिस्क्रिमिनंट्स बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू काय होईल? बी स्क्वेअर मीन्स 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स रूट 2 इंटू सी मीन्स 2 इंटू रूट 2. तर काय होईल? 4 स्क्वेअर इक्वल्स टू काय होईल? 4 स्क्वेअर मीन्स 16 मायनस 4 इंटू ए मीन्स रूट 2 होता आणि सी मीन्स 2 रूट 2 होता. रूट टू मीन्स रूट 2 स्क्वेअर मीन्स 2 इंटू 2 इक्वल्स टू 16 मायनस 4 इंटू 2 किती झाला? 8 इंटू 2 16. सो 16 मायनस 16 इक्वल टू 0. सो डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0. झाला आपला आन्सर. नाऊ प्रॉब्लेम नंबर थर्ड बघू. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट. काय करायचं आहे? डिटरमाइन द नेचर ऑफ रूट कशाला म्हणतात? बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. रूट्स ऑफ द फॉलोविंग क्वाड्रॅटिक इक्वेशन QV. ठीक आहे. पहिला प्रॉब्लेम दिला आहे. पूछीचे ए स्क्वेअर मायनस 4x प्लस 4
इक्वल्स टू 0. दिस इज द प्रॉब्लेम. आपल्याला काय काढायचं आहे, नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट काढण्यासाठी आपण कशाची व्हॅल्यू काढतो, b² - 4ac. आणि ते व्हॅल्यू जर 0 आली किंवा पॉझिटिव्ह आली किंवा निगेटिव्ह आली याच्यावर आपण ठरवतो त्याचं नेचर काय आहे. तर आपण याचा b² - 4ac व्हॅल्यू काढू. सो कम्पेअर केला तर a इक्वल्स टू काय 1, b इक्वल्स टू -4, c इक्वल्स टू 4. ठीक आहे. सो नेचर ऑफ रूट फाइंड करण्यासाठी देअरफॉर b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. b² मीन्स -4² -4 इंटू ac 1 इंटू 4. 4² -4² 16 -4 इंटू 1 इंटू 4 मीन्स 16. सो 0. b² - 4ac व्हॅल्यू 0 आली. देअरफॉर डिस्क्रिमिनंट्स. देअरफॉर b² - 4ac इक्वल्स टू 0. ठीक आहे. देअरफॉर द रूट्स काय, नेचर ऑफ रूट्स आर रियल अँड काय असते इक्वल. नेचर काय झाला, रूट्स आर रियल अँड इक्वल. कारण की इक्वल का, तर व्हॅल्यू 0 आहे b² - 4ac ची. आणि जेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असते तेव्हा त्याचं नेचर रियल अँड इक्वल असतो. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर सेकंड, त्याच्या आपण नेचर बघूयात. काय म्हणतो नेचर, 2y² - 7y + 2 इक्वल्स टू 0. सोल्युशन. नेचर काढण्यासाठी b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी आपल्याला इथे लिहायला लागेल a इक्वल्स टू काय 2y, b इक्वल्स टू काय -7, c इक्वल्स टू काय 2y. देअरफॉर b² - 4ac इक्वल्स टू काय होईल, b² मीन्स 2² - 4 इंटू ac मीन्स 2 इंटू 2 b² मीन्स -7² b² मीन्स -7² -4 ac 2 इंटू 2 -7² मीन्स 49 -4 इंटू 2 मीन्स 16. 49 - 16 म्हणजे किती झाले, 49 - 16 मीन्स 40, 50 46 30 40 46 33 या 33. सो 33. सो b² - 4ac काय आला 33. नाव 33 इज ग्रेटर दॅन 0. बरोबर. 33 काय पॉझिटिव्ह आहे, 0 नाही आहे. कंडिशन काय आहेत, 3 कंडिशन आहेत. एकदा रूट 0 राहू शकते, म्हणजे 0 राहू शकते b² - 4ac, किंवा पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह. देअरफॉर 33 ग्रेटर दॅन 0. हेन्स रूट्स आर काय आहेत, रियल रूट आहेत, रियल नंबर अँड अनइक्वल. अनइक्वल इज इम्पॉर्टंट कारण की ग्रेटर दॅन 0 आहे. प्रॉब्लेम नंबर थर्ड बघूयात. m² + 2m + 9 इक्वल्स टू 0. याचा नेचर काढायचा आहे. तर काय होईल, सोल्युशन. a इक्वल्स टू काय 1, b म्हणजे 2 आहे, c म्हणजे 9 आहे. कसा काढतो ABCची व्हॅल्यू माहिती आहे ना, कोपिशंट. याचे कोपिशंट ऑफ m² मीन्स व्हॅल्यू ऑफ a, कोपिशंट ऑफ m मीन्स 2, c मीन्स 9. देअरफॉर b² - 4ac इक्वल्स टू काय होईल, b² मीन्स 2² -4 इंटू a मीन्स 1 इंटू c मीन्स 9. 2² मीन्स 4, 9 इंटू 4 36. 36 - 4 मीन्स -32 बरोबर. देअरफॉर -32 इज लेस दॅन 0. -32 लेस दॅन 0. हियर किंवा हियर लिहू शकतो. हियर -32 लेस दॅन 0. देअरफॉर काय होईल, रूट्स
आर नॉट रिअल, रूट्स आर नॉट रिअल, कारण की मायनस आलं. अशा पद्धतीने आपण नेचर ऑफ रूट फाइंड करू शकतो. डिस्क्रिमिनंट फाइंड करू शकतो. डिस्क्रिमिनंट मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू. आता प्रॉब्लेम नंबर 4 आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकते. स्टार प्रॉब्लेम. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म द रूट्स गिवन बिलो. तो फर्स्ट आहे 0 and 4. तर आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आता आपल्याला रूट, आतापर्यंत काय करतो आपण, याआधी बघितलं की इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक, त्याचे रूट्स फाइंड करा बाय फॉर्म्युला, बाय फॅक्टरायझेशन आपण पाहिलं. आता आपल्याला डायरेक्ट रूट्सच दिले आहेत. आता त्याच्या रिव्हर्स क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर सोल्युशन बाय फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याला, जर रूट्स दिले आहे तर फॉर्म्युला कोणता आहे? बाय फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स. बरोबर आहे. एक्सचा जो असतो तो त्याच्यामध्ये प्लस असतो, प्लस सी मीन्स व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. नाव हियर अल्फा काय आहे, इथे रूट्स दिले आहेत 0 आणि 4. So alpha is 0 and beta is 4. Beta is 4. Here alpha is 0 and beta is 4 जो दिलेला आहे. आता put the alpha beta value in the formula. काय होईल, बीटा व्हॅल्यू आपण जर पुट करायचं व्हॅल्यू काय होईल, देअरफॉर ए स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. अल्फाची व्हॅल्यू किती होती 0 आणि बीटाची व्हॅल्यू किती होती 4. देअरफॉर अल्फा प्लस बीटा मीन्स 0 प्लस 4 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 इक्वल्स टू 0. देअरफॉर काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस 0 प्लस 4 मीन्स 4x plus 0 into 4 means 0 equals to 0. Therefore x square minus 4x equals to 0. हा झाला आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज क्वाड्रॅटिक इक्वेशन हा फॉर्म झाला. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. सेकंड प्रॉब्लेम आहे 3 and -10. 3 and -10 रूट्स दिला आहे. सोल्युशन काय असतो, हियर अल्फा काय होईल 3 आणि बीटा काय होईल -10. बरोबर आहे. अल्फा इज 3, बीटा इज -10. रूट्स दिले आहे. देअरफॉर बाय फॉर्म्युला काय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. दिस इज आवर फॉर्म्युला. देअरफॉर व्हॅल्यू पुट करा. ए स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा मीन्स 3 प्लस -10. ठीक आहे. एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मीन्स 3 इंटू -10 इक्वल्स टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर याला फर्दर सॉल्व करायचा. 3 प्लस -10 मीन्स -7. सो -7 एक्स प्लस 3 इंटू -10 मीन्स -30 इक्वल्स टू 0. आणखी याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल, मायनस मायनस प्लस. सो एक्स स्क्वेअर प्लस 7x आणि प्लस इंटू मायनस मीन्स -30 इक्वल्स टू 0. हा झाला आपला आन्सर क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट दिलं होतं, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करा. प्रॉब्लेम नंबर 3 1/2 1/2 1/2 -1/2 1/2
अँड -1/2. 1/2 दिला आहे, दुसरा -1/2 दिला आहे. सोल्युशन काय होईल? हियर अल्फा इक्वल्स टू 1/2 आणि बीटा इक्वल्स टू किती आहे? -1/2. अल्फा इक्वल्स टू 1/2, बीटा इक्वल्स टू -1/2. देअरफॉर बाय फॉर्म्युला काय? a² मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. तर व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केला तर काय होईल? देअरफॉर काय होईल? x² मायनस अल्फा मीन्स 1/2. दिसत आहे? देअरफॉर काय होईल? x² मायनस अल्फा प्लस बीटा मीन्स 1/2 प्लस बीटा मीन्स -1/2. बरोबर? एक्स प्लस अल्फा इंटू बीटा मीन्स 1/2 इंटू -1/2 इक्वल्स टू 0. याला आणखी सॉल्व करायचं समोर. x² मायनस 1/2 प्लस -1/2 मीन्स काय होईल? 1/2 प्लस मायनस -1/2 एक्स प्लस इकडे 1/2 इंटू -1/2 मीन्स मायनस होईल. काय येईल? -1/4 इक्वल्स टू 0. त्याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल? देअरफॉर x² 1/2 मायनस 1/2 मीन्स 0 ऑफकोर्स. तर काय येईल? -0x मायनस 1/4 इक्वल्स टू 0. देअरफॉर x² काय होईल? 0x मीन्स 0च -1/4 इक्वल्स टू 0. हा आपला झाला सोल्युशन. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला. x² मायनस 1/4 इक्वल्स टू 0. दिस इज अवर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला फर्दर पण सॉल्व करू शकतो. मल्टिप्लाय बाय 4 करावं लागेल. 4x² होईल. तो आणि तो सेमच राहील. याला समोर पण सॉल्व करू शकतो. एक तर हा आन्सर होईल किंवा याला आणखी समोर सॉल्व केला तर मल्टिप्लाय बाय 4. जर फ्रॅक्शन काढायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 4 काय होईल? 4x² मायनस 1 इक्वल्स टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट बघत आहोत आपण लास्ट प्रॉब्लेम सोल्यूशन 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे 2 मायनस √5 अँड 2 प्लस √5. प्रॉब्लेम नंबर 4. द सोल्युशन करायला सेम. हियर अल्फा इक्वल्स टू काय? 2 मायनस √5 अँड बीटा इक्वल्स टू 2 प्लस √5. बरोबर? सो बाय फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला काय? x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. दिस इज अवर फॉर्म्युला. देअरफॉर पुट करा व्हॅल्यू. x² मायनस अल्फा प्लस बीटा. अल्फा काय? 2 मायनस √5 प्लस बीटा मीन्स 2 प्लस √5 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. सेम अल्फा इंटू बीटा मीन्स 2 मायनस √5. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2 प्लस √5 दोन रूट झाले इक्वल्स टू 0. देअरफॉर सॉल्व करायला आता फर्दर काय होईल? x² मायनस 2 प्लस 2 मायनस √5 हे जर मायनस √5 आणि प्लस √5 कॅन्सल झाले. बरोबर आहे? कॅन्सल. 2 प्लस 2 4 झालं म्हणजे 4x प्लस
इथं काय ए मायनस बी ए प्लस बी, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, फॉर्म्युला काय आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे. तर काय येईल 2 स्क्वेअर मायनस √5 स्क्वेअर इक्वल्स टू 0, बरोबर आहे ना. ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी मीन्स ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो फॉर्म्युला अप्लाय केला आपण. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 2 स्क्वेअर काय होईल 4 मायनस स्क्वेअर रूट अँड रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर कॅन्सल, देअरफॉर 5 राहिला इक्वल्स टू 0. त्याला सॉल्व केलं तर काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 4x, 4 मायनस 5 मीन्स -1 इक्वल्स टू 0. हा झाला आपला आन्सर. ठीक आहे, स्क्वेअर मायनस 4x -1 इक्वल्स टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. प्रॉब्लेम नंबर 5 आणि 6 जो है 5 जो स्टार वाला आहे अँड 6 स्टार हा तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे. कोरोनामुळे जो सिलेबस रिड्यूस झाला आहे त्याच्यामध्ये हे 5 and 6 प्रॉब्लेम नंबर 5 and 6 आर रिड्यूस्ड, आर एलिमिनेटेड फ्रॉम द युअर सिलेबस. मित्रांनो नेक्स्ट बघूयात प्रॅक्टिस सेट 2.5 मधलाच प्रॉब्लेम नंबर 7. द रूट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल, फाइंड के. कंडिशन काय दिली आहे रिअल अँड इक्वल. रिअल अँड इक्वल केव्हा असते जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0 असते. ठीक आहे. डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac इज 0, देन द नेचर ऑफ रूट्स आर रिअल अँड इक्वल. तर के फाइंड करायचं आहे. एक्झाम्पल दिला 3y स्क्वेअर प्लस ky इक्वल्स प्लस 12 इक्वल्स टू 0. नाव काय होईल इथं ए ची व्हॅल्यू 3, बी ची व्हॅल्यू काय के आणि सी इक्वल्स टू काय 12, बरोबर. देअरफॉर सिन्स रूट आर रिअल अँड इक्वल मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0 होते. ठीक आहे. बी ची व्हॅल्यू काय के, सो के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स 3, सी मीन्स 12 इक्वल्स टू 0. देअरफॉर के स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 12 इंटू 12 144 इक्वल्स टू 0. देअरफॉर के स्क्वेअर मायनस 144 मीन्स 12चा स्क्वेअर इक्वल्स टू 0. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल्स टू काय असते ए प्लस बी ए मायनस बी, दोन फॅक्टर पडतात, बरोबर आहे. तर याचे काय होईल के मायनस 12 के प्लस 12 इक्वल्स टू 0. देअरफॉर के ची व्हॅल्यू काय येईल प्लस किंवा मायनस 12, बरोबर. तर द रूट्स के इक्वल्स टू प्लस 12 और के इक्वल्स टू मायनस 12. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. नेक्स्ट बघूयात याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 2. याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 2 काय आहे के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इक्वल्स टू 0. याला काय होईल सोल्युशन सॉल्व करावं लागेल. याला फर्दर सॉल्व केलं तर काय होईल मल्टिप्लाय बाय के एक्स 2x मायनस 2 इनसाइड. देअरफॉर के एक्स स्क्वेअर होईल मायनस 2kx असं होईल, बरोबर, प्लस 6 इक्वल्स टू 0. याला फर्दर आता काय होईल याच्यामध्ये आता रूट्स आर रिअल अँड इक्वल कंडिशन दिली आहे. तर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू 0 असते. देअरफॉर त्यासाठी आपण व्हॅल्यू लिहू ए ची व्हॅल्यू के, बी ची व्हॅल्यू मायनस 2k आणि सी ची व्हॅल्यू 6, बरोबर. देअरफॉर रूट्स आर रिअल अँड इक्वल, देअरफॉर 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac इज 0. देअरफॉर बी स्क्वेअर मीन्स मायनस 2k स्क्वेअर मायनस 4 इंटू ए मीन्स काय के, सी ची व्हॅल्यू 6 आहे इक्वल्स टू 0. देअरफॉर 2k स्क्वेअर मीन्स 4k स्क्वेअर झालं, बरोबर आहे. मायनस स्क्वेअर मीन्स प्लस 4k स्क्वेअर मायनस
4 into 6 24 k equals to 0. Therefore त्याच्यामध्ये काय होऊ शकते का? होऊ शकते. काय होईल? 4k जर कॉमन काढला तर आतमध्ये काय राहील? k मायनस 6 इक्वल्स टू 0. बरोबर. Therefore 4k equals to 0 or k minus 6 equals to 0. Therefore काय होईल? k ची व्हॅल्यू 0 होईल और k ची व्हॅल्यू प्लस 6 होईल. म्हणजे k इक्वल टू 6, k इक्वल्स टू 0 और k इक्वल्स टू 6. सो k ची व्हॅल्यू 6. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. we get the value of k. k ची व्हॅल्यू 0 आणि k ची व्हॅल्यू 6 आली. आता तर इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू पकडायची. पॉझिटिव्ह व्हॅल्यू k इक्वल टू 6 बिकॉज k कॅनॉट बी इक्वल टू 0. so there will not be any quadratic equation. k we cannot consider, we cannot keep the value of k equals to 0 because if k equal to 0, if k cannot be 0. First of all, if k equals to 0, then k equals to 0, then it cannot be a quadratic equation. बरोबर ना. कारण के ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली इथं वर, इथं 0 पुट केली. क्वाड्रेटिक इक्वेशन जो आपल्याला इथं मिळाला, के ची व्हॅल्यू 0 पुट केली तर 0 इक्वल्स टू 0 होईल. तर क्वाड्रेटिक इक्वेशन आणणार नाही आपल्याला. क्वाड्रेटिक इक्वेशन पाहिजे. देअरफॉर वी कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ के एज अ 6. फायनल आन्सर काय येईल? देअरफॉर के इक्वल्स टू 6. दिस इज आन्सर. In this way we have completed practice set 2.5 as well. Thank you मित्रांनो.